तामिळनाडू 2026च्या विधानसभा निवडणुकांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान करणार आहे. 5.67 कोटी मतदारांपैकी अर्ध्याहून अधिक महिला आहेत. आणि हो, असे तरुण मतदार असणार आहेत जे एक अत्यंत महत्त्वाचा गट असतील, ज्यांना यापैकी बरेच पक्ष लक्ष करणार आहेत. त्यात अर्थातच विजयच्या तिविके पक्षाचाही समावेश आहे. मी सेलममधील थियागराजर पॉलिटेक्निकमध्ये आहे आणि हा सोना ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचा एक भाग आहे. आणि माझ्यासोबत इथे अनेक तरुण मतदार तसेच त्यांचे शिक्षक, प्रौढ, जे सुज्ञ नागरिक आहेत, ज्यांनी अनेक वर्ष राजकारण पाहिले आहे ते आहेत. मी तुमच्यापासून सुरुवात करते सर. तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीच्या या वातावरणानं तरुणांना आकर्षित केलं आहे की ते यापासून अलिप्त राहिले आहेत? अगदी बरोबर. ही निवडणूक फक्त तरुणांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे द्रविडियन राजकारणाच्या 50 वर्षांचे चित्र बदलणार आहे. ते यावर्षी बदलणार आहे. तुम्हाला वाटतं की ते बदलणार आहे? तुमचं काय? तुम्ही कशाबद्दल विचार करणार आहात याचा तुम्ही आधीच विचार केला आहे का? तुमचं नाव काय आहे? LL राज. ठीक आहे. मुख्य समस्या ही आहे की सेलम शहरात सेलम आयटीच्या विकासासाठी संघर्ष करत आहे. पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आहे. जिथे प्रतिभावान लोक सेलम शहरातील IT उद्योगात येत नाहीत. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की चेन्नई किंवा बँगळूर किंवा कोइंबतूरला फायदा होतो आणि सेलम मागे राहतं? हो. तुम्हाला हेही माहित आहे की AI आहे जे ताबा घेणार आहे आणि फक्त सेलम शहरावरच नाही तर उर्वरित जगावरही त्रास होईल. हो, सेलम शहराला त्रास होईल. स्थानिकांसाठी. ठीक आहे. तुमचं नाव काय आहे आणि निवडणुका येत आहेत तर त्याबद्दल तुमचं काय विचार आहेत? माझं नाव हरिनेश आहे. माझी पहिली चिंता ही आहे की महिला आणि मुलींसाठी आणि अगदी मुलांसाठी सुद्धा सुरक्षा नाही. निवडणुका होत आहेत तर त्याबद्दल तुमचं काय विचार आहेत? तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये राजकारणावर अजिबात चर्चा करता का? तुमचं नाव काय आहे? हो, मी विनीता विकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या 3ऱ्या वर्षाला आहे. मी निवडणुकीबद्दल माझ्या मित्रमैत्रिणींशी कधीच चर्चा करत नाही, पण जेव्हा निवडणूक काढायची वेळ येते. तुम्ही कुटुंबात चर्चा करता का? कुटुंबामध्ये जेवणाच्या टेबलावर कधी राजकारणावर काही चर्चा होते का? ते म्हणाले आपल्या मित्रांना निवडून देण्यासाठी TVK ठीक आहे. ते तसा विचार करतायत. माझं नाव विश्वेता आहे. मी 2ऱ्या वर्षाच्या कॉम्प्युटर विभागातली आहे. माझी मुख्य भीती बोगस मतदानाची आहे आणि आत्ताच ते या निवडणुकांसाठी लॅपटॉप, काही पैसे असं देत आहेत, पण ते इतके जास्त देत नाहीत. हो, नाही. आणि तेच तुम्हाला वाटतं की भेटवस्तू फक्त निवडणुकांच्या काळातच येतात? या वर्षभर यायला पाहिजेत? हो. पण महिला शिक्षण, मुलींच्या शिक्षणासाठी काही योजना आहेत नाही का? ते त्या योजनांचं व्यवस्थित योग्य प्रकारे पालन करत नाहीत. सगळ्यांना मिळत नाहीये का? हो, नाही, सगळ्यांना ते मिळत नाहीये. समस्यांबद्दल अधिक बोलणे तुम्हाला माहिती आहे आणि लोकांना आणि लहान मुलांना आवाहन करणे तुम्हाला माहिती आहे. नाही, सिनेमाच्या किंवा कशाच्याही काल्पनिक दुनियेने भारावून न जाता त्यांना विचार करावा लागेल की काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि कोण चांगलं करू शकतं, कोण वाईट करू शकतं आणि त्यांना त्याप्रकारे विचार करावा लागेल आणि त्यांना मतदान करावं लागेल. आणि पैसे किंवा भेटवस्तू किंवा कशानेही लाच न घेता, कारण निवडणुकांदरम्यान जसं कोणीतरी म्हटलं, भेटवस्तू, मोफत वस्तू नेहमीच वाटल्या जातात आणि लोकांनी विचार करून आपला नेता निवडला पाहिजे. या निवडणुकीबद्दलची माझी ही मुख्य चिंता आहे. आम्ही सर्व शिक्षक आहोत शेवटी. तर माझी चिंता ही आहे की आणि सर्व निवडणूक पक्ष या तरुण युवकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, कारण ते मतदानाच्या मोठ्या संख्येमध्ये योगदान देतात. तर जेव्हा आपण आकडेवारी पाहतो, ते जेवढे जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात, मोबाईल फोनचं व्यसन आणि इतर गैरशिस्तबद्ध कामांमध्ये गुंतणं सध्या खूप जास्त आहे. तर हीच मुख्य चिंता आहे, ज्यात आपले विद्यार्थी किंवा तरुण पिढी जी राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहे. तर येणाऱ्या सरकारने यावर कारवाई केली पाहिजे आणि थांबवले पाहिजे. कठोर धोरणं तयार केली पाहिजेत, काय म्हणू, त्यांना मार्गावर आणण्यासाठी. मॅम, तुमच्या काय चिंता आहेत? माझी चिंता ही आहे की लोकांनी शहाणपणाने मतदान केलं पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, जे त्यांचा नवीन दृष्टिकोन आणि जबाबदार नेतृत्व आणू शकतील. ही माझी चिंता आहे. म्हणजे तुम्ही अनेक वर्षांपासून ज्या प्रकारे राजकारण चालत आले आहे त्यामुळे निराश आहात का? निराशेसारखं नाही, बदल बघायला आवडेल. त्यांना देऊ द्या, आपण इतरांना संधी देऊया आणि बदल बघूया, ते माझं म्हणणं आहे. तुम्ही कोणत्या निवडणुकीच्या मुद्द्यावर मत द्याल? तुमची सर्वात मोठी चिंता कोणती आहे? माझी सर्वात मोठी चिंता ही आहे की त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांनी मतदान केलं पाहिजे. तीच मुख्य गोष्ट आहे. भ्रष्टाचार हा मुद्दा आहे का? भ्रष्टाचार हा एक मुद्दा आहे का? मॅम, भ्रष्टाचाराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आता त्याने सर्वांना एका पातळीवर आणले आहे,
कारण प्रत्येक जण समानपणे तर राजकारणात काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांनी शहाणपणाने मतदान केले पाहिजे. मुख्य गोष्ट माझी चिंता आहे महिला सुरक्षा आहे. आगामी राजकीय बदलांसाठी लैंगिक छळाचे निर्मूलन करायचे आहे. आम्हाला त्याची गरज आहे. तर कोणाच्या अजेंड्यावर ते आहे का? कोणताही राजकीय पक्ष त्याबद्दल बोलत आहेत का? नाही मॅम, अजूनही नाही. ते एक मोठा निवडणुकीचा मुद्दा म्हणून त्याबद्दल बोलतात, पण मॅम तुमचं काय आहे? तुमच्या चिंता काय आहेत? आता तुम्हाला माहिती आहे या सरकारने उदाहरणार्थ मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना काढल्या होत्या. तसंही ऐतिहासिकदृष्ट्या तमिळनाडूमध्ये त्या होत्या, पण त्या घटकांमुळे काही फरक पडतो का? कारण अर्थातच ते आपण बघतो की तरुण पिढी त्या प्रकारच्या योजनांमुळे सुद्धा येऊ शकते, नाही का? मॅम, काही पक्षांची खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि ते आमच्या राज्यावर अनेक कालखंडांपासून राज्य करत आहेत. 50 वर्षाहून अधिक काळ ते आमच्या राज्यावर राज्य करत आहेत. पण आम्हाला काही बदल हवे आहेत. मत देण्यासाठी काही सकारात्मक लोक, आपला देश अधिक चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी. ठीक आहे. दुसरे कोणते तरुण आहेत जे बोलणार आहेत? मी लेक्चरर आहे, कृपया मला सांगा. तुम्ही काय म्हणता? तुम्हाला काय वाटतं सर? खरं तर तामिळनाडूमध्ये आम्ही 5 दशकाहून अधिक काळ द्रविडी नियंत्रणाखाली आहोत. चला, आपल्याला नव्या व्यक्तीला संधी द्यावी लागेल. विजय असो किंवा दुसरे कोणीतरी असो. म्हणजे सेलिब्रिटी. बहुतेक पक्ष आणि प्रमुख पक्ष, सत्ताधारी पक्ष किंवा मुख्य विरोधी पक्ष, ते त्या विशिष्ट विधानसभेच्या बहुसंख्य समाजालाच जागा देत आहेत. म्हणून जरी आम्ही म्हणतो की तामिळनाडूमध्ये जात नाही, आम्ही आमच्या नावापुढे जातीचं नाव लावत नाही, तरी इथे ती खूप मोठी भूमिका बजावते. आणि माझ्या दृष्टिकोनातून मुख्य चिंतेची बाब म्हणजे भ्रष्टाचार ही मुख्य चिंता आहे. प्रत्येक विभागात, अगदी प्रत्येक विभागात लाच दिल्याशिवाय आपलं कोणतंही काम होऊ शकत नाही. विशेषतः महसूल विभाग, नोंदणी विभाग उदाहरणार्थ मी सांगतोय. हो. म्हणून ही एक मोठी चिंतेची बाब आहे. तुमचा असा काही अनुभव आहे का सर जो तुम्ही सांगू शकाल? हो, मला अनुभव आहे मॅम. जर आम्ही पट्टा हस्तांतरणासाठी अर्ज करत आहोत किंवा आम्ही योग्य कागदपत्रांसह नोंदणीसाठी जात आहोत, तरी सुद्धा ते उशीर करत आहेत. कोणत्याही योग्य कारणाशिवाय ते उशीर करत आहेत. म्हणून ते अपेक्षा करत आहेत. कारण तुम्हाला टेबल खालून काहीतरी द्यावं लागतं. हो, ते अपेक्षा करत आहेत. ते अप्रत्यक्षपणे ते सांगत आहेत. जर आम्ही पैसे देऊ केले तर ते करतील, सर्व काही ते करतील. पण हे कमी अधिक प्रमाणात सर्व राजकीय पक्षांसाठी खरं आहे ना? वर्षानुवर्षे ते बदलायला हवं मॅडम. ते बदलायलाच हवं. पण लोकांनी सुद्धा त्यांनी ठाम राहिलं पाहिजे. आम्ही कोणतेही पैसे देणार नाही जोपर्यंत ते अगदी प्रत्येक जण ते शॉर्टकट शोधत आहे. म्हणून त्यांनी कोणत्याही कामासाठी पैसे देणे टाळले पाहिजे आणि त्यांना ते थांबवायचे देखील आहे. हो. आजच्या भारतात ते शक्य आहे का? हो. तुम्हाला बोलायचं आहे का? हो, ते शक्य आहे. खरं तर ते शक्य आहे. पण गोष्ट अशी आहे की आपल्याला संपूर्ण प्रणाली बदलावी लागेल. अगदी मुळापासून सुरुवात करून आपल्याला प्रणाली बदलावी लागेल. पहिलं सुरुवातीला आपल्याला लोकांची मानसिकता बदलावी लागेल की आपण कोणत्याही ठिकाणी जातात, आपल्याला कोणत्याही कार्यालयात जायचे, आपल्याला योग्य मार्गाने जावे लागेल. आपल्याला कागदपत्र योग्य पद्धतीने सादर करावी लागतील. म्हणून आपल्याकडे सरकार आणि लोकांमध्ये एक संवाद प्रणाली असणे आवश्यक आहे. जर त्यांच्यामध्ये एक संवाद प्रणाली विकसित झाली तर आपण निश्चितपणे ते बदलू शकतो मॅम. तर मत हे ते करण्याचा एक मार्ग आहे, नाही का? तो एक संवाद आहे. मग ते सरकार आणि लोकांमधील सर्वात मोठा संवाद आहे. लोक त्याचा चांगला वापर करत आहेत का? त्यामुळे बदल घडू शकतो का? हो मॅम. तुम्हाला वाटतं की ते होऊ शकतं? हो, मला वाटतं. मी विचार करतोय की ते मत जगात काही बदलू शकतं का? ते अगदी तर त्याला एक महत्व आहे की ते हो, ते भौगोलिक सीमा सुद्धा बदलू शकतं. हो, ते खरं. धन्यवाद मॅम. तर आणखी कोणी आहे का? निवडणुकीकडून तुमची सर्वात मोठी अपेक्षा काय आहे? मुळात काही अपेक्षा आहे का? सुट्टी. याचा अर्थ असा नाही की ते चांगलं नाही. पण ते गुणवत्ता आणि क्षमतेच्या आधारावर केलं जावं. मोफत गोष्टी का दिल्या जाव्यात? अगदीच. तर जशी दुपारच्या जेवणाची योजना आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यामुळे मुलींना शाळेत टिकवून ठेवण्यास मदत झाली,
किंवा मुलांना शाळेत या प्रकारच्या योजनांना प्रोत्साहन दिले पाहिजे, बरोबर ना? म्हणजे आरोग्य, जर त्यांची आरोग्य तपासणी झाली वगैरे वगैरे. मी सर्व मोफत योजनांबद्दल बोलत नाहीये, फक्त निदर्शनास आणतोय ज्या गोष्टी घडत आहेत निवडणुकीच्या काळात. म्हणजे भेटवस्तू जे मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिले जातात. तर आणखी काही शेवटचे विचार आहेत जे तुम्हाला लोकांना सांगायचे आहेत. हो सर. तर माझी चिंता ही आहे की काही गोष्टी मला तामिळनाडूमध्ये समाविष्ट करायच्या आहेत. तर केंद्र सरकारच्या योजना जसे की सैनिक शाळा आणि जवाहरलाल नेहरू नवोदय शाळा, त्या गोष्टींची तमिळनाडूमध्ये फारशी अंमलबजावणी होत नाही. तर त्याची सुद्धा तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार आहे. दुसरी गोष्ट आहे औद्योगिक दृष्टिकोन. तमिळनाडू फक्त उत्पादन उद्योगांमध्ये एक प्रमुख योगदानकर्ता आहे, पण IT मध्ये नाही. IT मध्ये सर्वाधिक योगदान कर्नाटकाचं आहे. तर त्या सर्वाधिक योजना नवीन राज्य येतं तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये येतं. संपूर्ण टेक दिग्गज तिथे आहेत, पण तमिळनाडूमध्ये म्हणजे टेक दिग्गजांमधल्या टॉप 10 कंपन्या त्या उपलब्ध नाहीत. तर ती दुसरी चिंता आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना बदलावे लागेल. जर तुम्ही नवीन चेहऱ्यांकडे पाहत असाल तर त्या नवीन चेहऱ्यांनी समाजासाठी काय केले त्याचाही विचार करावा लागेल. तर जर उदाहरणार्थ विजय येत आहे, म्हणजे विजयने लोकांसाठी काय केले, तर जर MGRचे उदाहरण घेतले, MGRने खूप गोष्टी केल्या, विजयने काय केले ते पण बघावे लागेल. सर, मी एक गोष्ट सांगेन. राज्य सरकार सांगताय की केंद्र पुरेसा निधी देत नाही. तमिळनाडू सारखे राज्य खूप खूप प्रगतिशील आहे. आम्ही खूप पैसे देतो, केंद्र आम्हाला पैसे परत देत नाही. हा इथल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे का? कारण आमचा विकास प्रभावित होत आहे, कारण ते आमच्या वाट्याचे पैसे देत नाहीत. म्हणजे बिहार जेव्हा तो 1 रुपया देतो तेव्हा त्याला 7 रुपये परत मिळतात. आपल्याला काय मिळतं? काही पैसे परत मिळतात, बरोबर ना? ही चिंतेची बाब आहे का? नाही, ती चिंतेची बाब नाही मॅडम. खरं तर माझ्याकडे आत्ताच डेटा होता. पुरची तलावर MGR यांनी दुपारच्या जेवणाची योजना सुरू केली. त्या दुपारच्या जेवणाच्या योजनेसाठी केंद्र सरकार सुद्धा निधी देत आहे. या योजनेचं नाव समग्र शिक्षा SSA योजना आहे. ते 75% निधी देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला शिक्षण प्रणालीसाठी ACT प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते, आणि अगदी प्रत्येक सत्ताधारी पक्षासाठी. माझं अर्थ मंत्रालय GST काउन्सिलचा एक भाग आहे. GST काउन्सिल एकदा राज्य सरकारचे अर्थमंत्री मान्यता देतात तेव्हाच निधी दिला जातो. त्यामुळे राज्य आणि केंद्राच्या राजकारणातील या अनेक विरोधाभासांमुळे लोक फक्त गोंधळात पडत आहेत की काय होत आहे. तरुणांसाठी ते सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. कोणते राजकीय पक्ष त्या चिंतांकडे लक्ष देत आहेत का? तर साधारणपणे आजच्या तारखेला त्यांच्यापैकी कोणीही तरुण पिढीसाठी ते योग्य प्रकारे करत नाहीये. पण ते आत्ता जे काही करत आहेत खरं तर ते फुकट देत आहेत. इतर गोष्टींबद्दलच फक्त लोक बोलत आहेत. त्याऐवजी तरुणांसाठी काय मार्ग आहे, देशाची अर्थव्यवस्था कशी निर्माण करायची किंवा ते स्वतःचा विकास कसा करू शकतात, रोजगाराच्या समस्या यासारख्या गोष्टी कोणत्याही राजकीय पक्षाने हाती घेतल्या आहेत. नक्कीच ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे, म्हणून त्यांनी रोजगाराबद्दल बोलले पाहिजे. आजकाल एक नवीन सर्वेक्षण मी लिंक्डइनवर पाहत होतो, तर 10 लोकांपैकी 8 लोकांना अजिबात नोकरी मिळत नाहीये. तर मला खात्री आहे तुम्ही सर्व विजयचं चाहते आहात, नाही का? नाही, विजयची चाहती नाही. तुमचं काय? विजयचे चाहते. तर ते त्याच्यासाठी एक मत सुद्धा बनते का? ते तुमच्यासाठी एक मत बनते. तुमचं काय? विजय फॅन. वोट पण तसंच बदलतं. तुमचं कुटुंब पण विजय समर्थक आहे का? नाही, तुमच्या वडिलांना सोडून. ठीक आहे, आई मत देत आहे, समर्थक आहे. तुमचं काय मुलींनो? विजयच्या फॅन्स नाही. मॅम, मला वाटतं सिनेमा वेगळा आहे आणि खरं आयुष्य वेगळं आहे. मॅम, मला नाही पाहिजे, कारण तो खऱ्या आयुष्यात कसा आहे हे आपल्याला कधीच माहीत नसतं. आपल्याला कधीच कळत नाही की तो काय करणार आहे, कारण आपण फक्त त्याचा चेहरा सिनेमात बघतो. आता तो म्हणाला की तो तुलना करतोय, पण खरं तर जेव्हा त्रिशा आणि विजयचा मॅटर समोर आला तेव्हा त्यांनी सांगितलं की कल्याणला 3 बायका आहेत. ते चालतं का? आणि मला नाही पाहिजे. ते पण तुलना करत आहेत. मॅम, त्यांनी का करावे? हो. मला फक्त TVK यायला नको आहे, कारण त्याचे खरे चेहरे काय आहेत हे आपल्याला माहित नाही. अशा प्रकारची सोशल मीडियावरील चर्चा चांगली आहे का? म्हणजे तुमच्या प्रोफेसरनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी राजकारणावर बोलत नाहीत. खरं तर आपल्याला कॅम्पसमध्ये राजकारणावर बोलायला प्रोत्साहन दिलं जात नाही, बरोबर ना? पण जेव्हा विद्यार्थी तुम्ही सर्वजण पाहतात की काय घडत आहे, तर सोशल मीडियावर होणारी त्या प्रकारची चर्चा ही एक चांगली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला की जे लोक विजयचे चाहते आहेत त्यांनी विजयचे मतदार बनण्याची गरज नाही. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण बाहेरून कोणी जर त्यांना यायचं असेल तर ते सन न्यूजमुळेच ट्रेंडिंग होतं, कारण प्रकरण लीक केलं नव्हतं असं स्पष्टपणे सांगितलंय की ती एक कोर्ट प्रक्रिया आहे, पण त्यांनी प्रकरण लीक केलं. हो, तर राजकारण इतकं घाणेरडं असतं. मला आशा आहे की तुम्ही सर्व तरुण बाहेर जाऊन मतदान कराल, आणि आशा आहे की तुमच्या मताने फरक पडेल. तुमच्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आशा आहे की तुम्ही मतदान करायला जाण्यापूर्वी तुम्ही कोणाला आणि का मत देत आहात याचा विचार करा. तर हा होता समारोप सेलम येथील थियागराजर पॉलिटेक्निक कॉलेजमधून.
बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.